आणि 9 तारखेला ही धम्मध्वज यात्रा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये, बीड शहरामध्ये येणार आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने आपण इतिहास जर पाहिला तर बौद्ध भिक्षूने बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी, बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आणि आपली विरासत जतन करण्यासाठी भगवान बुद्धांचं जे काही वाङ्मय आहे, जे तत्वज्ञान आहे, जगभरामध्ये पसरवण्यासाठी आणि त्याला जिवंत ठेवण्यासाठी आपल्या प्राणाची सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी आहुती दिलेली आहे, बलिदान दिलेलं आहे. बौद्ध धर्माला नष्ट करण्यासाठी त्या काळामध्ये आणि आजही सुद्धा आपण पाहतो भिक्खू संघावरती फार मोठं आक्रमण केलेलं आहे. पण जेव्हा जेव्हा बौद्ध धर्मावर असेल किंवा बुद्ध विचारावर असेल किंवा बौद्धांच्या जे काही ट्रेनिंग सेंटर असतील, जेव्हा जेव्हा याच्यावरती अतिक्रमण त्या ठिकाणी होतं, जेव्हा जेव्हा धोका येतो, तेव्हा तेव्हा भिक्खू संघ हा म्हणजे खऱ्या अर्थाने पुढे आलेला असतो. आपल्या प्राणांची तो बाजी लावून त्या बौद्ध धर्माला, बुद्ध विचाराला आणि बुद्धाला जीवन ठेवण्याचं काम देशभरामध्ये खऱ्या अर्थाने आणि जगभरामध्ये करत असतो. पण पुन्हा एकदा भिक्खू संघाच्या माध्यमातून हा महाबोधी महावीराच्या मुक्तीचा लढा या संपूर्ण देशभर आणि जगभर चालू आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर धम्मध्वज आणि जनसंवाद यात्रा बनते विनाचार्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निघालेली आहे. दिनांक 9 तारखेला या आपल्या बीड जिल्ह्यामध्ये ही धम्मध्वज यात्रा येणार आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून, पुष्पहार अर्पण करून तिथून या ठिकाणी धम्मध्वज रॅलीला सुरुवात होणार आहे. सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे चौक, शिवाजी महाराज चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथे या रॅलीचं समारोप होणार आहे. आणि या रॅलीचं रूपांतर सभेमध्ये होणार आहे, जाहीर सभा होणार आहे. भंतरीचं मार्गदर्शन, सोबतच जे काही कार्यकर्ते आहेत, बौद्ध विचारवंत आहेत, त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तेव्हा तमाम या बीड जिल्ह्यातील बौद्ध उपासक, बौद्ध बांधव, बहुजन सर्व समाजाला मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतोय की सर्वांनी धम्मध्वज घेऊन, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून आपण या जनसंवाद यात्रेमध्ये आणि या धम्मध्वज रॅलीमध्ये आपण हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावं आणि खऱ्या अर्थाने भिक्खू संघाची ताकद आपण वाढवावी, भिक्खू संघाच्या पाठीशी आपण राहावं आणि महाबोधी महावीराच्या मुक्तीसाठी ऐतिहासिक या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने, हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन मी आपणास या ठिकाणी करतो आहे. धन्यवाद. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण.